श्री स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट मला वाटतं गेले 16 वर्षापासून हा मागी गणेशोत्सव मुलुंड नगरीमध्ये साजरा करते आणि उत्सव साजरा करत असताना फक्त राजकारण नाही तर समाजसेवा या उत्सवाच्या निमित्ताने ह्या मुलुंडमध्ये जनतेची ते करतायत, गरजू जनतेची जिथे सेवा करतायत आणि मला वाटतं अतिशय उत्तम देखावा देखील त्यांनी इथे उभा केलेला आहे। त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। त्यांची राजकीय वाटचाल, त्यांची सामाजिक वाटचाल, त्यांच्या या वाटचालीला मनापासून शुभेच्छा देतो की अशीच अविरतपणे भविष्यामध्ये पुढे यशस्वीपणे चालत राहू अशी त्यांना शुभेच्छा देतो। तुमच्या मंचावर उपस्थिती आहे आणि मागे गणेशोत्सव केदारधाममध्ये तुम्ही आलो आणि दर्शन केलं, काय तुम्ही काय सांगता? खरोखर अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण आहे। मागी गणेशोत्सवाच्या निमित्तानं श्री स्वामी चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीचा अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचं गणेश दर्शनाचा कार्यक्रम आणि गणेश मंदिर उभा केले आणि त्याचबरोबर केदारनाथाचं सुद्धा ज्या पद्धतीने एक अतिशय चांगल्या पद्धतीने दर्शनाचा लाभ लोकांना दिला आहे त्याबद्दल मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार मानावे थोडे आहेत। मी मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि गणेश दर्शनाच्या किंवा गणपती बाप्पाच्या निमित्तानं सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे क्षण यावेत अशा पद्धतीची गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो। आमचे मित्र आदरणीय जगदीश शेट्टीजी हे गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे जवळजवळ 16 वर्षापासून श्री स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून ते सातत्याने या विभागामध्ये सामाजिक बांधिलकी आणि हिंदू संस्कृती जपण्याचं काम या श्री स्वामी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून करत आहे आणि आदरणीय जगदीश शेट्टी हे आमचे परम मित्र आहेत। या मित्रत्वाच्या नात्यातून गेले अनेक वर्ष आम्हाला देखील या ठिकाणी मागी गणेश जयंतीच्या निमित्ताने या हिंदू संस्कृती जतनाच्या कार्यक्रमाला आणि विविध देवदेवतांच्या आणि श्री बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्याचं भाग्य आम्हाला या ठिकाणी लागतं। श्री स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट हे फक्त धार्मिक उत्सव न करता या मुलुंड विभागामध्ये विविध समाजोपयोगी जे काही कार्यक्रम आहेत ते सातत्याने राबवत असतात। गोरगरिबांसाठी, गरजवंतांसाठी अनेक शैक्षणिक आणि गरजवंतू लागणाऱ्या वस्तू त्याचं वाटप देखील मोठ्या प्रमाणात करत असतात। त्यामुळे श्री स्वामी चॅरिटेबल ट्रस्टला मी मनापासून धन्यवाद देतो आणि श्री गणपतीचरणी प्रार्थना करतो की आमचे सहकारी मित्र जगदीश श्रीधर शेट्टी त्यांना आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना हे जे त्यांनी समाजाचं व्रत घेतलेलं आहे आणि एक हिंदू संस्कृती जपण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे त्यांच्या श्री स्वामी चॅरिटेबल ट्रस्टच्या या कार्याला उदंड जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत यांचे कार्य अशाच पद्धतीने या मुलुंड विभागामध्ये नव्हे तर अख्ख्या मुंबईत चालत राहावं अशा पद्धतीची मी शुभेच्छा देतो आणि पुनश्च एकदा या मुलुंडच्या रहिवाशांना नागरिकांना श्री चॅरिटेबल ट्रस्टचा आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो। ये पूरा प्रोग्राम अरेंज किया हुआ है और बहुत खूबसूरत डेकोरेशन भी था और बहुत मजा आया देख के और इतनी सारी तादाद में जो लोग आए हैं सपोर्ट करने के लिए काफ़ी अच्छा। मैं पहली बार यहाँ पर इस फेस्टिवल के लिए आया हूँ और बहुत ही बढ़िया, बहुत ही उम्दा तरीके से ये अरेंजमेंट की हुई है। थैंक यू। यहाँ पर आता हूँ, ये मागी गणपति का उत्सव जो यहाँ पे मनाया जाता है और प्रत्येक वर्ष देखता हूँ कि कुछ न कुछ नया यहाँ पर होता है। इस बार इन्होंने केदारनाथ जी के दर्शन यहाँ पर मुलुंड की जनता को कराए हैं। बहुत सुंदर व्यापक एक मंदिर यहाँ पर बनाया है। केदारनाथ जी के दर्शन कराने वाले को निश्चित लाभ प्राप्त होता है। मैं ईश्वर के चरणों में, बाबा केदार जी के चरणों में और गणेश जी के चरणों में यही प्रार्थना करता हूँ कि इस चैरिटेबल ट्रस्ट की और उन्नति हो और इस तरह से अच्छे कार्यक्रम ये करते रहें। भोले बाबा केदारनाथ का मंदिर कुछ समय के लिए वहाँ पे बंद रहता है और बहुत लोग एज के हिसाब से, कुछ लोग ठंडी के हिसाब से जा नहीं पाते, तो हम लोग का स्वामी चैरिटेबल ट्रस्ट के एक सब संस्था का बल्कि मीटिंग हुआ है कि टाइम यहाँ पे हर टाइम अलग अलग, जैसे कि शिरडी साई बाबा, राम मंदिर, मल्लिकार्जुन, बहुत कुछ देखा हुआ मंदिर का हुआ है। तो ये टाइम सबका इच्छा है कि ये टाइम बोलते हैं कि केदारनाथ टेम्पल बनाएंगे, तो ये हिसाब से कितने दिन लगा आपको ये केदारनाथ? कभी 1.5 महीने लगा केदारनाथ मंदिर का टेम्पल बनाने के लिए और 50 से 60 कारीगर जास्ती, उसमें लाइट वाले भाई अलग, ऐसे 100-150 कारीगर लोग ने 1.5 महीने में तैयार। आज काफी वीआईपीओ का, मंत्रियों का भी आगमन हुआ, इस पर क्या कहना चाहेंगे? नहीं, बाप्पा का आस्था है और तो हमारे मुलुंड बॉम्बे के बहुत लोग बाप्पा के दर्शन को आते हैं और मन्नत बहुत लोग का पूरा होता है तो लोग दर्शन को आते हैं। भंडारा में कितने लोग आए और कितने लोग की व्यवस्था? 18 से 25 हज़ार लोग का व्यवस्था रहता है महाप्रसाद का, हर टाइम प्रसाद लेके।